हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं होतो की आमदार खासदार यांना आपण भेटल्याच्या नंतर जागेच्या संदर्भात जिल्ह्यामध्ये आपल्या हालचाली कशा वाढतात आणि पोर्टलवर जाहिराती कशा लवकर अपलोड होण्यासाठी पाठपुरावा होत असतो किंवा काम होत असते, म्हणजे प्रशासन लेवलवरती, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ते परंतु काही मुलांना तो विषय आवडला, काही मुलांना नाही आवडला. पण त्याचाच एक भाग म्हणून हे जे पत्र आहे छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये माननीय इम्तियाज जलील साहेब जे आहेत, माजी खासदार आणि माजी आमदार जे आहेत, त्यांच्याकडनं आम्ही औरंगाबादमध्ये एक टीम, म्हणजे आपले संभाजीनगर नवीन झालेलं, त्याच्यामध्ये एक टीम आपली जी उर्दू बांधव जे आहेत ते गेलेले होते. पाठपुरावा त्यांचा सतत चालू आहे. तरी पण तिथं खूप मुलं कमी भेटतात. फक्त 2-3 महिलाच आहेत, तीच काम करतायत. आणि इकडं म्हणतात प्रयत्न करायचे तर कसे करायचे. बायलिंग्युअलमध्ये मी व्हिडिओ घेणार आहे, ह्या 2 भाषेमध्ये, एक हिंदी असेल आणि एक मराठी असेल. त्याच्यामध्ये मी सांगतो मित्रांनो की हे जे आहे कसं पाठपुरावा होत असतो, मग शिक्षण आयुक्त साहेबांना कसे पत्र पोहोचले, मुख्यमंत्री सचिवालयातून पत्र कसे निर्गमित झाले, ते सर्व मी तुम्हाला पत्र वाचून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा आता हा व्हिडिओ, याच्यामध्ये पहा, माननीय जलील साहेब जे आहेत त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. याच्यामध्ये पहा, इम्तियाज जलील साहेब यांचं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे नवीन नामकरण, त्याच्यामध्ये नुसार त्यांची जे लेटर हेड आहे त्यांचं, त्याच्यामध्ये पहा मित्रांनो की माननीय शिक्षण आयुक्त साहेबांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. याच्यामध्ये विषय काय आहे, पवित्र पोर्टलवरील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील सर्व रिक्त जागा तात्काळ अपलोड करण्याबाबत. म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे उर्दू जागा आहेत त्या उर्दू माध्यमाच्या, म्हणजे उर्दू माध्यमाचं जरी पत्र दिलं तरी सर्व माध्यमासाठी लागू होत असते. कारण का एक माध्यमाचं रोस्टर अपलोड झालं, दुसऱ्या माध्यमाचं होत नाही. एक तर करायचं, सर्व करायचं, असं पण आपण त्या पाठपुरावा पद्धतीने केलेलं आहे. परंतु उर्दूसाठी हा त्यांनी प्रॉपर पत्र काढलेलं आहे. मित्रांनो बघून घ्या, उर्दू माध्यमाच्या मुलांनी पण पाहून घ्या. याच्यामध्ये पहा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्त समस्त उर्दू माध्यम यांचे पात्र उमेदवारांचे निवेदन, म्हणजे त्यांनी पत्र पाठवलेलं होतं जलील साहेबांना. त्यांना भेटी दिल्या, जवळपास 10 ते 12 वेळेस त्यांची भेट झाली. काय म्हणजे आम्ही जेव्हा आवाहन करत होतो, आम्ही जे टीम बनवलेली आहे उर्दू माध्यमाची, त्या सर्व टीममध्ये आम्ही काम करत असतो. एक प्रॉपर 10-12 जणांचं एक कोर टीम बनवली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असतो. त्याचा एक भाग म्हणून संभाजीनगरची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. पहा, तर याच्यामध्ये हे झाल्याच्या नंतर पहा, त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे सर्व कुणाला. बघा, पत्रामध्ये सरळ सांगितलं आहे की माननीय शिक्षण आयुक्त साहेबांना हे पत्र लिहिलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये, जागेच्या संदर्भामध्ये काय, माननीय शिक्षण आयुक्त. आता हे झाल्याच्या नंतर पहा, त्याच्यामध्ये पूर्ण निवेदनमध्ये काय आहे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या जागा आहेत त्या जागा सर्व हे उर्दू माध्यमाच्या अनेक शिक्षक पदांच्या रिक्त जागा अद्यापही पवित्र पोर्टल अपलोड करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं पात्र टीईटी आणि टीआयटी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळत नसून प्रक्रियेत विलंब होत आहे. शासनाच्या पारदर्शक भरती प्रक्रियेच्या दृष्टीने सर्व रिक्त जागांची माहिती वेळेत पवित्र पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे. त्यांनी हे केलं. त्याचाच विनंती करून आपणास विनंती की विषयांकित प्रकरणी संदर्भात निवेदनाचे अवलोकन करून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व रिक्त शिक्षक पदांची पवित्र पोर्टलवर जाहिरात करण्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे सर्व अपलोड जे जागा आहेत, जेवढ्या रिक्त आहेत, त्या सर्व जागा ह्या पोर्टलवर कराव्यात अशी त्यांनी विनंती केलेली होती. आता याचाच भाग म्हणून पत्र कसे निर्गमित होतात ते पहा. म्हणजे या पत्राचा परिणाम कसा झालेला आहे ते समोर पाहता तुम्ही. याच्यामध्ये हे शेवट आहे आणि त्यांनी त्यांच्या सही याच्यानुसार ते केलेलं पहा. ठीक आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी पत्र कुणाला पाठवले होते. याच्यामध्ये माननीय प्रधान सचिव आपले जे आहेत रणजितसिंह देओल साहेब आहेत, शिक्षण संचालक जे प्राथमिक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, एवढ्या ठिकाणी ती प्रतिलिपीमध्ये पत्र पाठवल्याच्या नंतर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक छत्रपती संभाजीनगर सर्वांना त्यांनी पत्र पाठवल्याच्या नंतर पत्र कसे निर्गमित होतात. म्हणजे तुम्ही समजून जावा मित्रांनो की आपल्याला जे आहे ते स्थानिक आमदार आणि खासदारांची भेटी का गरजेचे आहेत. आता पहा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर गृह शाखा यांनी पत्र निर्गमित केलेलं आहे. ठीक आहे. यांनी काय पत्र निर्गमित केलेलं आहे पहा. आता यांनी पत्र म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय जे गृह शाखा आहे त्यांच्याकडनं पत्र शिक्षण आयुक्त कार्यालय त्यांनी पाठवले. आयुक्त शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती इमारत पुणे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पवित्र पोर्टल वरती छत्रपती संभाजीनगर
औरंगाबाद जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व रिक्त जागा तात्काळ अपलोड करणे बाबत विषय संदर्भ इम्तियाज जलील साहेबांचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याची जो फाउंडेशन आहे दुआ फाउंडेशन त्याद्वारे त्यांनी पत्र पाठवलं, त्या ॲड्रेस जो आहे त्या संदर्भामध्ये पहा. आणि त्याच्यामध्ये मग विषय काय त्यांनी काय दिले पहा. उपरोक्त विषयी सय्यद इम्तियाज जलील माननीय आमदार माजी खासदार लोकसभा छत्रपती संभाजीनगर कार्यालय दुआ फाउंडेशन ॲड्रेस त्यांचं दिल्ली गेट छत्रपती संभाजीनगर यांची निवेदन कार्यालयास प्राप्त झाले असून निवेदनामध्ये पवित्र पोर्टलवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व रिक्त तात्काळ जागा तात्काळ अपलोड करण्याबाबत निवेदनास नमूद आहे. ठीक आहे. संदर्भीय निवेदनात नमूद केलेल्या मागण्या शासन स्तरावरील असल्यामुळं निवेदनाची छायांकित प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी यासोबत सविनी सादर करण्यात येत आहे. सोबत विनंती. त्यांनी पत्र पाठवलेत कोण? संजय शिंदे साहेब जे आहेत नायब तहसीलदार आहेत, गृह शाखा छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय. म्हणजे पहा, हे एक पत्र निघालं, अजून एक DYD ला पत्र आहे. ते पत्र कसं आहे ते पाहून घ्या तुम्ही. म्हणजे हे त्यांनी पत्र स्वतः त्याच्यामध्ये मित्रांनो की त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. की त्यांनी पत्र फॉरवर्ड केलं. म्हणजे विचार करा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं पण पत्र आलेलं आहे, उपसंचालक साहेबांचं पण पत्र आलेलं आहे, मुख्यमंत्री सचिवालय साहेबांचं सुद्धा पत्र आहे. ह्याच्यामध्ये पहा दुसरा पत्र, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष छत्रपती संभाजीनगर. आता पहा याच्यामध्ये मुख्यमंत्री सचिवालय आहे छत्रपती संभाजीनगरला ऑफिस, माहिती आहे ना, ती तुम्ही तिथे जाऊ शकता. मुख्यमंत्री सचिवालय यांनी पत्र काढले कुणासाठी? DYD म्हणजे शिक्षण उपसंचालकांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही याच्यावर कार्यवाही करा. म्हणजे बघा कसा पत्रव्यवहार होत असतो. म्हणून सांगतोय की स्थानिक आमदार खासदारांना भेटणं का गरजेचं आहे. आणि आता ही वेळ गेलेली नाही मित्रांनो. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रोस्टरचा इश्यू आहे, जागा अपलोडिंगचा इश्यू आहे, तुम्ही स्थानिक आमदार खासदारांच्या भेटी घ्या. कळकळीची तुम्हाला विनंती करतो मित्रांनो. वेळ अजून गेलेली नाहीये. 20 तारीखपर्यंत शेवटची तारीख आहे. मे बी डेट वाढेल ते समोरची अजून माहिती आता भाष्य करता येणार नाही. परंतु आता आपल्याकडे 20 तारीख आहे, अजून 4 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. ठीक आहे. पहा, शिक्षण उपसंचालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कोणी लिहिलंय? जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष संभाजीनगर. मुख्यमंत्री सचिवालय CMO जो ऑफिस इथं बनवलेला आहे ना, त्यांच्याकडनं तो पत्र निर्गमित झालेला आहे. पहा, यांनी पत्र काढले कुणासाठी? यांच्यासाठी. म्हणजे विचार करा, मुख्यमंत्री सचिवालय म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आहे तो. CMO एक छत्रपती संभाजीनगरला आहे, नागपूरला एक आहे मुख्यमंत्री सचिवालय, आणि मुंबईला ते तर असणारच मंत्रालयामध्ये. ठीक आहे. त्या पद्धतीनं आता यांनी काय पत्र लिहिलं पहा. पवित्र पोर्टल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व रिक्त जागा तात्काळ अपलोड करण्याबाबत यांनी पत्र दिलेले आहे. सय्यद इम्तियाज जलील यांचा संदर्भ दिले त्यांनी. ठीक आहे. इम्तियाज जलील साहेबांचा. याच्यामध्ये त्यांनी काय पत्र दिलंय पहा. याच्यामध्ये त्यांनी विषय आता हा विषय थोडासा वाचून घ्या. म्हणजे हे बघा, मुख्यमंत्री सचिवालय जो पत्र आहे ना, हे याच्यामध्ये गाभा समजून घ्या. गाभा काय आहे? ठीक आहे. गाभा समजून घ्या. ठीक आहे. पहा, ह्याच्यामध्ये उपरोक्त विषय सादर करण्यात येते की सय्यद इम्तियाज जलील आमदार आणि माजी खासदार दुआ बँक कलेक्टर ऑफिस जवळ हे त्यांचा ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर यांचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. तर संदर्भात अर्जाची छायांकित प्रत पत्रासोबत पाठवण्यात येत असून सदर अर्जात नमूद केल्यानुसार आपल्या स्तरावरून नियमानुसार उचित कारवाई करावी व केलेल्या विचार करून घ्या व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदारास कळवून प्रकरण निकाली काढावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केलेल्या कार्यवाहीचा अहवाल काय केले त्यांनी वाचून घ्या थोडंसं बघा. आता हे महत्वाचं पॉइंट आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलवर सादर करावा. तसेच टपालाद्वारे कार्यालयास पाठविण्यात यावा ही नम्र विनंती. कोणी पाठवले? मुख्यमंत्री सचिवालय. मुख्यमंत्री सचिवालय ऑफिसकडनं कुणाला पत्र आलेलं आहे? आयुक्त साहेबांना. बघा, सॉरी, शिक्षण उपसंचालक साहेबांना. विचार करा, DYD जिथं आपण अप्रूव्हल काढतो, जिथं शाळा मान्यता भेटत असते, सर्व काही गोष्टी इथं होत असतात. ठीक आहे. म्हणजे हे असते पॉवर स्थानिक आमदार खासदारांचे जे आपल्या भरतीसाठी संबंध आहे. बघा, पक्ष कोणता, व्यक्ती कोण, रुलिंग पार्टी आहे का, अपोजिट म्हणजे विरोधी पक्ष नेते आहेत, सत्तेत आहेत किंवा सत्तेच्या बाहेर आहेत, कोणत्याही आमदार कोणते खासदार यांचं आपल्याला काही लेणं देणं नाही. फक्त मुद्दा एकच आहे, आपल्याला नोकरीवर लागणं हे स्वार्थ आपल्या विद्यार्थी दशेत असला पाहिजे. एवढंच तुम्हाला सांगायचं. पहा, ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय? तात्काळ सादर करा. म्हणजे विचार करा मित्रांनो की मुख्यमंत्री सचिवालयाला सादर करायचं DYD ऑफिस,
त्याच्यानंतर ते जागा अपलोड झाल्या का नाही त्याचं पूर्ण इतिवृत्त बनवायचं आणि तात्काळ मेल करायचं, परत टपालाद्वारे पाठवायचं. म्हणून सांगतोय मित्रांनो की स्थानिक आमदार, ते मी रुलिंग पार्टी असो कोणतीही आमदार असो, तुमचे जेवढे संपर्क आहेत ना त्यांना तुम्ही भेटणं गरजेचं आहे, तरच जागेच्या संदर्भात. बघा, हे उर्दू माध्यमाचं पत्र आहे. जे उर्दू माध्यमाची जी आमची टीम आहे, आम्ही जे मिळून काम करतो उर्दू माध्यमासोबत, काय जे उर्दू माध्यमाचे मुलं म्हणतात की बाबा तुम्ही उर्दूसाठी काय करत नाही, तुम्ही ग्रुपमध्ये नसल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी काहीच माहिती नाहीत. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही कोणत्याच ग्रुपमध्ये नाहीत, तुम्हाला जास्त मार्क पडलेले आहेत, तुम्ही फक्त घरी बसून जागेसाठी काम करा असं म्हणणारे तुम्ही ऑर्डर देणारे लोक आहे. ह्याच्यानंतर मला ऑर्डर द्यायचं नाही. पहा, ह्याच्यानंतर हे पहा, ह्याचा असा हा विषय आहे, म्हणजे तात्काळ सादर करा. म्हणजे ह्याचा अर्थ आहे मित्रांनो की काही ना काही त्याच्यावर कार्य होणार आहे, काहीतरी होणार आहे. म्हणजे हेच जर आपण अशी जर काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं असतं तर काय, तर किती फायदा झाला असता. मग एवढं फिरण्याची गरज राहिली नसती. किती आम्ही तुम्हाला विनंती करू लाईव्हमध्ये सांगू, रेकॉर्डमध्ये सांगू, नागपूर किंवा असेल, मुंबई आंदोलन असेल, किती ठिकाणी मग फिरून तुम्हाला आम्ही विनंती केल्या की मित्रांनो स्थानिक आमदारांना भेटा, स्थानिक खासदारांना भेटा, पत्र द्या, ग्रामपंचायतपासून तर जिल्हा परिषदपर्यंत पत्र द्या, तुम्ही जे संदर्भ आहे ते वापरा, तरच तुमच्या जिल्ह्यात जागा येतील. हे तुम्हाला किती कळकळी विनंती केली तरी पण तुमच्यावर काही फरक पडत नाही, हे मला अनुभव आलेला आहे. म्हणून सांगतोय की खास करून उर्दू माध्यमाची जी टीम आहे, 2च महिला आहेत टीममध्ये. टीम म्हणजे कोण, 2च महिला आहेत संभाजीनगरमध्ये, ते काम करतात, दिवस रात्र फिरतात बिचारे. त्यांना त्या लोकलचे लोक असून सुद्धा त्यांना साथ देत नाहीत. एवढं म्हणजे भयान परिस्थिती आहे. यांना घरच्या बाहेर निघू वाटत नाही. इथे वैयक्तिकमध्ये मेसेज पाठवतात, सर हे करा ते करा. हे चुकीचं आहे कुठेतरी. ते महिला येऊन घरच्या बाहेर निघत आहेत, महिला असून घरच्या बाहेर निघत आहेत, घर सांभाळत, संसार सांभाळत. आणि तुम्हाला तर आता काय बोलायचं ह्या वाक्यात, मला काही बोलून अर्थ पण नाही. म्हणजे हा एवढं हे बनवण्याचं कारणच काय बघा, छत्रपती संभाजीनगर नायब तहसीलदार, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय तथा छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसजवळ छत्रपती संभाजीनगर, हे यांचं पत्र आहे. यांनी ते त्यांना पत्र पाठवलेलं आहे. ठीक आहे, स्थळपत्र आहे ओरिजिनल. ठीक आहे, सीएमओ ऑफिसकडनं पत्र डिवाडीला गेलेलं आहे, कलेक्टर ऑफिसचं पत्र आयुक्त साहेबांना आलेलं आहे. म्हणजे एनी हाऊ कंडिशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जागा आल्या पाहिजे. हे बनवण्याचा उद्देश एकच की, म्हणजे ही माहिती सांगण्याचा उद्देश एकच की एवढं ॲक्टिव्हली काम करतात स्थानिक प्रशासन, जे त्या जर स्थानिक आमदार, स्थानिक खासदार किंवा माजी खासदार, आमदार, जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर प्रयत्न केले तर काही करू शकतात. त्यांना तेवढी पॉवर आहे. ठीक आहे, त्या पॉवरचा वापर आपण कसं करून घ्यायचा विद्यार्थी दशेमध्ये हे तुम्हाला ते कळालं पाहिजे. अजूनही 4 दिवस आहे वेळ, त्यामुळे सर्व माध्यम असेल, उर्दू माध्यम, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी, जेवढे माध्यमाचे मुलं आहेत मित्रांनो, सर्वांना कळकळीची विनंती करतोय की तुम्ही पहिलं घरच्या बाहेर निघा. 4 दिवसात ज्या जिल्ह्यात झालं नाही काम ते माहिती घ्या. ठीक आहे, ते माहिती घ्या. आम्ही पुण्यात आहोत, त्याच्यात काही संदर्भ असेल तर आम्हाला मेसेज टाका. आपण विनंती करू आयुक्त ऑफिसमध्ये येऊन, काही ना काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आणि प्रशासनात आयुक्त ऑफिसचे अधिकारी एवढे पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो, भरतीला घेऊन तुम्हाला ते इन्स्टंट ॲक्शन घेतात. फक्त ते तुमची मागणी, तुमचा पाठपुरावा तिथं तुमचा व्यवस्थित असला पाहिजे, तरच त्या गोष्टीला न्याय भेटते. येऊन आवाजावी काही कोणतीही मागणी जर करत असेल तर त्याला कुठेतरी मर्यादा असतात. त्यांच्या त्या अधिकार क्षेत्रामध्ये जे काम आहे ते करतात. परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा मी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार, माजी आमदार, MIMचे प्रतिनिधी इम्तियाज जलील साहेब जे आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो या माध्यमातून की त्यांनी आमच्यासारख्या बेरोजगार मुलांसाठी हे पत्र काढलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांचे एकदा धन्यवाद. पण या पत्राचा तुम्ही पॉझिटिव्ह अर्थ घेऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये पाठपुरावा कराल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद मित्रांनो.